मी हिरव्या मुगाचे कटलेट बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले होते आणि थोडेसे याला मोड आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। ते एक वाटी हे मूग घेतलेले आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाचे पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून हे आपण मिक्सरला थोडंसं क्रश करून घेणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीने आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। मुगाच्या डाळीचे अगदी पौष्टिक असे कटलेट तुम्ही अगदी झटपट पद्धतीने तयार करू शकता। खायला टेस्टी सोबत हेल्दीही आहे, मुलांसाठी ही छान रेसिपी आहे। आता मूग आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा। कांदाही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं आपण ओवा टाकायचा आहे, हळद, थोडंसं जिरा आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर शेअर करायलाही विसरू नका। हे तुम्ही पाहू शकता, आपलं हे बॅटर छान मिक्स पण करून घेतलेलं आहे। जर आपण मूग रात्रभर भिजवून घेतले तर रेसिपी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते। तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी स्नॅक्सला वगैरे द्यायचं म्हटलं तर हेल्थ सोबत टेस्ट पण, म्हणजे आईही खुश मुलंही खुश। हे बॅटर आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं कटलेटचं पीठ पण तयार आहे। त्याच्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बटर तूप असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तेल घेतलं तरी काहीच हरकत नाही। हे असं थोडंसं याला बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर चम्मचच्या सहाय्याने तुम्ही हे अशा पद्धतीने याच्यावरती हे कटलेटचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर शॅलो फ्राय न करता डीप फ्राय करून जरी याची भजी वगैरे बनवले तरीही बनवू शकतात। थोडंसं असं चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे बॅटर पसरवून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला भाज्या जर ॲड करायच्या असतील, बीटरूट, पालक, मेथी वगैरे, तरीही तुम्ही करू शकता। हे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने थोडंसं बटर लावून याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बाजूने हलकासा याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि हे कटलेट्स आपण जेव्हा याच्यावरती शॅलो फ्राय करत असतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या, म्हणजे व्यवस्थित हे कटलेट आतून शिजले जातील आणि वरचा लेअर क्रिस्प होईल, आतमध्ये छान सॉफ्ट असेल। आपले टेस्टी आणि हेल्दी असे मुगाचे कटलेट तयार आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।